पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दिल्लीकरांना मोठी भेट. 11,000 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांचं उद्घाटन. द्वारका एक्सप्रेसवे आणि अर्बन एक्सटेन्शन रोडमुळे दिल्लीकरांची वाहतूक कोंडीतनं सुटका होणार. भाजप संसदीय बोर्डाची दिल्लीमध्ये बैठक सुरू. उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव यामध्ये अंतिम करण्यात येणार. 21 ऑगस्टला नामांकन दाखल करण्यात येणार. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये उमेश सारंग, सुहास सामंतांनी केला भ्रष्टाचार. प्रसाद लाड यांचा आरोप. बेस्ट पतसंस्थेचा पैसा हाऊस मौजेसाठी उडवल्याचाही आरोप. तर उद्या बेस्टसाठी मतदान असल्यामुळे लाड यांचे बेताल आरोप सुरू. सुहास सामंत यांचं प्रत्युत्तर. काँग्रेसकडून मोदींच्या विकासाला कीड लावण्याचं हे काम सुरू. तर चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. बेरजेचं राजकारण करा, वजाबाकीचं राजकारण करू नका. सांगलीतनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना सल्ला. तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि शिखर उतरवण्याचं षडयंत्र कुणाचं? खासदार ओमराजे निंबाळकरांकडून जुना व्हिडिओ पोस्ट करत आमदार राणा जगजितसिंग पाटलांवर निशाणा. जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलनानंतर राणा जगजितसिंग पाटील यांचं मंत्री आशिष शेलार यांना पत्र. तर क्रीडा खात्याचं बरं होतं, त्रास नव्हता. आता कृषी खात्यामध्ये त्रास घ्यावाच लागेल. दत्तात्रय भरणेंची वक्तव्य. पण तो त्रास नाहीये, ती जबाबदारी आहे. बाद होईल हे लक्षात येताच भरणेंची सारवासारव. प्रांजल खेवलकरांचा दुसरा मोबाईल पोलिसांकडून जप्त. पोलिसांकडून 6 आरोपींचे मोबाईल आणि लॅपटॉपही जप्त. पार्टी झालेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही आणि डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सुनावणी. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची याचिका. रस्त्यासाठी मुलं मंत्र्यांना भेटण्याचा आग्रह करत होते, मात्र इच्छा पूर्ण न केल्यामुळे मुलांनी चिखलफेक केली. दहिफळ गावाच्या सरपंचांचं स्पष्टीकरण. विद्यार्थ्यांनी सरपंचांच्या गाडीवर केली होती चिखलफेक. स्वतःच्या निरोप समारंभामध्ये गाणं म्हणणं अंगलट. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर इथल्या तहसीलदार प्रशांत थोरात यांचं विभागीय आयुक्तांकडून निलंबन. नांदेड येथील निरोप समारंभामध्ये खुर्चीवर बसून म्हटलं होतं गाणं. सोलापुरात एमआयडीसीच्या माध्यमातून आयटी पार्क उभारणार. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. तर पुण्याच्या आयटी पार्कमध्ये जाऊन सोलापूरचे कोण हा प्रश्न विचारल्यानंतर सगळे हातवर येतात. फडणवीसांचं वक्तव्य. मुंबईमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला तरुणाईची मोठी गर्दी. परळ वर्कशॉपमधून जवळपास 150 गणरायांचं आज आगमन. पोलिसांचाही चोख बंदोबस्त. साताऱ्याच्या कोरेगावच्या सासुर्वे या गावचे सुपुत्र हवालदार प्रवीण वायदंडे यांना वीरमरण. अरुणाचल प्रदेशातील भारत चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना घटना. संपूर्ण गावानं प्रवीण वायदंडे यांना वाहिली श्रद्धांजली. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमधून 65 मृतदेह बाहेर काढले. ढगफुटीमुळे 200 जण अजूनही बेपत्ता. तर आपत्ती व्यवस्थापन दलांना 500 जणांना वाचवण्यात यश. अंतराळवीर शुभांशु शुक्ला भारतात दाखल. तर 1 वर्षानंतर शुभांशु अमेरिकेतनं भारतात परतला. दिल्ली विमानतळावर शुभांशु शुक्लाचं जंगी स्वागत. पंतप्रधान मोदींची भेट घेणार. तसंच लखनौमधील मूळ गावी सुद्धा जाणार.